तरक्याती कामों के इफ्तिताहिया तकरीब से कबल ही पंचशील नगर में शिवसेना लीडरों ने इफ्तिताह की गैर कानूनी कोशिश की, जिसके खिलाफ कांग्रेसियों ने काले झंडों के जरिए एहतजाज किया। वार्ड नंबर 18 के पंचशील नगर में दलित बस्ती सुधार योजना के तहत पुल की तामीर के लिए 75 लाख रुपए के तरक्याती काम अंजाम दिए गए हैं, लेकिन इन कामों का क्रेडिट लेने की सियासी जंग भी शुरू हो गई है। बल्दी इंतजामिया की इफ्तिताहिया तकरीब से कबल ही इन कामों के इफ्तिताह की कोशिशें शिवसेना की जानिब से की गई, जिसके खिलाफ कांग्रेस के कारपोरेटरों ने एहतजाज किया। वार्ड नंबर 18 के तमाम ही कारपोरेटरों ने शहर कांग्रेस कमेटी के नायब सदर विलास धबाले की क़यादत में पंचशील नगर में काले झंडे लेकर एहतजाज किया, जिसकी वजह से इलाके में कुछ देर के लिए कशीदगी फैल गई। इत्तला मिलते ही पुलिस भारी जमीयत के साथ पहुंच गई और विलास धबाले को गिरफ्तार करके पाबंद किया गया। पंचशील नगर इलाके में मकामी कारपोरेटर अब्दुल फहीम, सैयद शोएब हुसैन, नुमाइंदा कारपोरेटर रमेश गुड़बोले के अलावा नुमाइंदा कारपोरेटर विजय एवनकर, राजू यन्नम, उमेश चौहान, फारूक अली खान, जावेद चौश, शेख जावेद, संदीप सोनकामड़े और अत्थर हुसैन भी एहतजाज में शामिल हुए। मेरे को समझ वजीराबाद पुलिस में बुला के ले लिए, बुला के लेने के बाद वहाँ उनका कहना था कि यहाँ उद्घाटन है। तो मैं बोला साहब उद्घाटन कौन से हिसाब से उद्घाटन करे, कौन सी पत्रिका नहीं निकाले, कुछ भी नहीं निकाले और हमको नगर सेवक 4 नगर सेवक को पूछे नहीं करे, कुछ भी नहीं करे और जबरदस्ती उद्घाटन कैसा क्या होता। तो मेरे को बोले सर जमता नहीं, बोले मेरे को धमकी दे के मेरे को 1.5 घंटा पुलिस में बिठा के लिए और उसके बाद मेरे को ये नोटिस बजा के दिए, तुम्हारा पाबंद करना देते बोल के ये नोटिस दिए मेरे को। फिर भी साहब तुम नोटिस दो, कुछ भी दो, मैं रुकने वाला नहीं और मैं उनको उद्घाटन करने देने वाला नहीं बोल के। उसके बाद हम यहाँ आए, हम 4 नगर से मिल के पालक मंत्री और आमदार इनको सीधा इनका कार्यक्रम उधर करके उनको यहाँ से वापस भेज दिए। आज या ठिकाणी महापालिकेच्या अंतर्गत दलित वस्ती मधील जो 75 लाखाचा या ठिकाणी पंचशील नगरचा पुलाचं जे काम होतं, या कामामध्ये उद्घाटनाची घाई झालेले या नांदेडचे दक्षिणचे आमदार आणि पालकमंत्री हे फक्त श्रेय घेण्यासाठी या ठिकाणी दबाव तंत्र वापरून या ठिकाणी आमचे नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि आमच्या महापालिकेचे महापौर यांना कुणालाही आणि स्थानिक नगरसेवकाला कुणालाही न बोलवता या ठिकाणी पोलिसांच्या जबरदस्ती करून या ठिकाणी उद्घाटन करून या कामाचे श्रेय घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू लागले। खरं तर दलित वस्तीच्या कामामध्ये पालकमंत्र्याचा किंवा आमदाराचा काहीही हस्तक्षेप नसतो, परंतु आमच्या स्थानिक नगरसेवकाला 2-2 तास पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्या ठिकाणी त्यांना 149च्या नोटिसा देऊन जबरदस्ती करून हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी पालकमंत्री आणि आमदार यांनी या ठिकाणी उद्घाटन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। उस्मान शाही मिलच्या मागे पालकमंत्री आणि इथले दक्षिणचे आमदार यांनी एकदम दादागिरीच्या स्वरूपात जाऊन इथल्या कामाचं उद्घाटन करायचा प्रयत्न केला होता। इथं तसं नियोजन प्रशासनाने केलं होतं। आमचे इथे या भागातले नगरसेवक विलास दादा दबाले आणि फहीम यांना पोलिसांनी बोलून नोटीससुद्धा दिल्या। विलास दादाला तर 1.5 तास त्यांनी पोलीस स्टेशन बसवलं होतं। हा सगळा दबाव तंत्राचा भाग पालकमंत्र्यांनी आणि त्यांच्या आमदाराकडे झाला असावा, यात काही असा म्हणजे शक्यता नाकारताच येत नाही। मग या ठिकाणी हे सगळे लोक आल्यानंतर आमचे 4 नगरसेवक या भागातले जमले आणि इथल्या लोकांना सांगितलं की हे काम जे आहे माननीय खासदार अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुरातून झालेलं आहे। आमच्या कामाच्या उद्घाटनाला विरोध नव्हताच, पण हे जे आहे आम्हाला अंधारात ठेवून हे परस्पर काम करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत होते, त्याला आमचा विरोध होता, त्यांच्या प्रवृत्तीला विरोध आहे, आमच्या विकासाला कामाला नाही। आम्ही यांना म्हणलो की साहेबांना येऊ द्या, आपण सगळेजण मिळून उद्घाटन करू, पण नाही, यांचा हेका चालला होता की आम्हाला उद्घाटन करायचं आहे। यांनी पोलिसाच्या व्हॅन इथं पाठवल्या होत्या। मला माननीय DP सावंत साहेब आणि आमदार राजूकर साहेब या ठिकाणी पाठवलं की काय परिस्थिती पहा आणि यांना मदत करा। आम्ही इथं सर्वजण आलोत, आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते, आमचे नगरसेवक राजू यन्नम, फारूक भाई, हे सगळे आम्ही बाहेरून लोक आलो तिथं आमच्या कार्यकर्त्यासह आणि बघितलं इथं पोलिसाच्या गाड्या आणि पोलीस फोर्स आणून आम्हाला मारायसाठी तयार होते की काही झालं तर। पण अचानक निर्णय आला की पालकमंत्री आणि आमदारांनी हा कार्यक्रम रद्द करायचा निर्णय घेतला आणि ते इथं आलेच नाहीत। त्यामुळं हे इथं लोकांनी जल्लोष केला आहे। हे काम आम्ही अशोकराव चव्हाण या लोकांचा असं विश्वास आहे की सगळा आमचा विश्वास अशोक चव्हाण साहेबावर आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने काम होईल।